बघा मंडळी, आपलं करडं खुरपायला चालू आहे आता. आणि आज आहे रविवार, तर रविवारासाठी बघा शेतामध्ये मस्त तुरीच्या रानामध्ये बसलो. तुरीच्या शेंगा जर खायच्या म्हणलं तर इकडून इकडून आहेत आपल्याला. कढी त्या दिवशी लावल्याच नव्हत्या का त्या बुडक्या. आणि चला जेवाय सगळेच. ही आहे मेथीची भाजी, भरलेलं वांग आणि भात, त्याचबरोबर गोड शिरा आहे. खा वाटायला का? हात चांगले आहेत का? चटणीचं लक्षच नाही. मस्तपैकी जेवण केली आणि नंतर आपल्या नव्या जे काही पैप आहेत ते करडीच्या शेतामध्ये आणून टाकले, कारण करडीला आता पाणी द्यायला चालू करायचे. हे बघा पैप आणून ठेवले तर, कारण आता थोडं खुरपायचं राहिलं होतं, त्याच्यामुळं पैप आणखीन तर काय आतरले नाहीत. आता सकाळी सकाळी येऊन आपल्याला पैप आतरावं लागतील. तर असं आपलं करडं मस्त दिसायले आता. आणि आता दिवस मावळलाय आणि आता घरी निघालोत आम्ही. तर आम्हाला घ्यायच्या तुरीच्या शेंगा. तर आता आपल्या विहिरीला मस्त जास्त गवत पण नाही आहे, फक्त छोटाला छोटाला आहे ते काढून घेतलं, कारण पाणी जर दिलं तर तेच गवत पुन्हा खूप मोठालं होते, त्याच्यामुळे गवत काढलं. ते पण न लिंबू सत्व वापरता. तर हे घेतलेलं आहे बेसनाचं पीठ. 2 वाट्या बेसनाचं पीठ घेणार आहे आणि 1 वाटी रवा घेणार आहे. तर एकच नंबर होते बघा. तर बघा आज आपण चुलीवर बनवणार आहोत ढोकळा. तर अगोदर पीठ भिजवून घ्यायचं, त्याच्यामुळे चुलीला हे काही नाही पेटू घातलं. आणि ही आहे रवा. पाणी. तर आता हे झालेलं आहे, असं भिजून घेतलेलं आहे असं बघा पीठ. त्याच्यामध्ये टाकत आहे मी तेल, मीठ, चवीपुरतं मीठ आणि साखर टाकायली. सगळं हलवून घेऊ एकदा. झालंय आपलं का पीठ. तर ह्याला आता 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू. तोपर्यंत आता चुलीला पेटू घालूत. तर हे घेतलेलं आहे खायचा सोडा, हे आहे लिंबू. आता आपलं आता पाक ह्याला कुकरच्या डब्याला आपण तेल लावून घेऊ.